नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण अळूवड्याची पाने आणले आहेत. अळूवडीची त्याची आपण वडी बनवत आहोत. अळूवडी बनवतो ती कशी करते ते बघा. आता त्यासाठी आपण ही अळूवडीची पानाचे ही अशी पानं पाठीमागे देठ असतं ते कापून घेतले आणि असं साईडनी हे करून घ्यायचं. त्याचं जाड साल काढून घ्यायची. तर आपण काय केलंय, एक दीड वाटी बेसन पीठ घेतले आणि थोडं तांदळाचं पीठ घेतले. ते मी मिक्स केले. तांदळाचं पीठ त्यात मी दीड दोन चमचे आवडीनुसार आपण तिखट टाकायचं, हळद टाकायची, धने जिरे पावडर टाकायचं. हे असं धने जिरे पावडर आवडीनुसार, चवीनुसार आपण मीठ टाकायचं. हे सगळं आपण ह्याच्यामध्ये मी कोकम आगळ घेतले. नाहीतर काही लोक चिंचेचं कोळ पण घेतात, लिंबू पिळायचं किंवा काही आंबटपणा येण्यासाठी. हे मी कोकम आगळ घेतले, कोकमाचं. हे सगळं आपण मिक्स करून भिजवून घेऊया. पाणी थोडं थोडं टाकायचं, पातळ होईल. हे असं मी पीठ भिजवून घेतलेलं आहे. तर हे असं छानपैकी भिजवून घेतलंय. आता हे आपण अळूवडीचे थोडं मोठं पान, मला छोटी पानं मिळाली मार्केटमध्ये. त्याला असं आपण हे पीठ असं लावून घ्यायचं, पातळ असं करून. त्याच्यानंतर ही एक पान असं घेतल्यानंतर एक पान असं उलट घ्यायचं. हे असं करून असं उलट साईड घ्यायची. अशी पानं, वडीची पानं लावून घ्यायची. अशा प्रकारे मी सगळं लावून घेतले. ही पानं अशी उलटी करायची. थोडी इकडून फोल्ड करून घ्यायचं, पानं दुमडून घ्यायची आणि अशी छानपैकी हे असं फोल्ड करून गुंडाळे करून घ्यायचे पाण्याचे. हे अशा प्रकारे अळूवडी हे आपण रोल्स तयार करून घेतले. हे सगळे मी करते. अशा प्रकारे आपण रोल तयार झाले आहेत अळूचे. हे आपण असं कढईत पाणी, भांड्यामध्ये गरम पाणी करत ठेवलंय. त्यात चाळण घालून आपण हे वाफवून घेऊया. असे ठेवून त्याच्यावर झाकण ठेवून वाफवून घेऊया. वड्या मी आता वाफवून घेतले. त्याचे आपण असे स्लाइस मी करून घेतले. यामध्ये तुम्ही गूळ थोडासा घातला तरी चालेल, चवीनुसार. असे छान वड्या केले. तर आपण गॅस बारीक करून हे करून तवा ठेवलाय. त्यात तेल घालायचं.
अशा पद्धतीने मी या तव्यात फ्राय करत आहे. अशा पद्धतीने अळूवड्या फ्राय होत आहेत. अशा प्रकारे या वड्या फ्राय झाल्या आहेत. आता हे आपण गॅस बंद करून डिशमध्ये घेऊया. मी ह्या वड्या तयार केल्या आहेत. तुम्हाला आवडल्यास लाईक शेअर करा.